आता मला तुम्हाला जे शिकवायचंय, तर परीक्षेसाठी लक्षात घ्या, आपल्या डे टू डे लाईफ मधले जे 3 इंधनं आहेत. एल-पी-जी, सी-एन-जी, एल-एन-जी. या तिन्हीचं सिम्बॉल नॉर्मली या टाइपचं असतं हे लक्षात घ्या. एल-पी-जी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, सी-एन-जी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, तिसरा आहे एल-एन-जी लिक्विफाईड नॅचरल गॅस. समोर सांगण्याच्या अगोदर एक सिंपल पॉइंट तुम्हाला सांगतो. एल-पी-जी हा कसा असतो? हा लिक्विड स्वरूपात असतो. सी-एन-जी गॅसियस स्वरूपात असतो आणि एल-एन-जी हा गॅसच आहे. पण क्रायोजेनिक टेक्निक वापरून या एल-एन-जीला एवढं थंड केलं जातं, की हा जो गॅस आहे, हा लिक्विड स्वरूपात स्टोअर होतो. लक्षात घ्या, एल-पी-जी लिक्विड असतं. बाहेर आल्यानंतर ते गॅसियस फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतं. सी-एन-जी गॅस स्वरूपातच असतो. एल-एन-जी टेक्निकली गॅस स्वरूपात असतो. पण या एल-एन-जीला या लेव्हलला थंड केलं जातं, की हा असणारा एल-एन-जी ऑटोमॅटिकली कन्व्हर्ट होऊन लिक्विड स्वरूपात येतो. सो लक्षात ठेवा एल-एन-जी सुद्धा कसा असतो? लिक्विड स्वरूपात असतो. तिन्हीमधला फरक सुद्धा सांगतो कुठनं मिळतो. तर एल-पी-जी कुठनं मिळतो? तुम्ही ऐकलं असेल बघा, जे रिफायनिंग होतं बघा, कशाचं? क्रूड ऑइलचं. क्रूड ऑइलची रिफायनिंग सुरू झाल्यानंतर त्यामधनं कुठनं ब्युटेन मिळतं, कुठनं केरोसिन मिळतं, डिझेल मिळतं, पेट्रोल मिळतं. तर कच्च्या तेलाच्या रिफायनिंगमधून आपल्याला एल-पी-जी मिळतं. पहिला महत्त्वाचा मुद्दा. हा एल-पी-जी लिक्विड स्वरूपात असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो एल-पी-जी आहे, हा घरात स्वयंपाकासाठी किंवा हॉटेलसाठी वापरला जातो. नॉर्मली छोट्या गाड्यांसाठी सुद्धा वापरू शकतो, पण हा नॉर्मली तेवढा आपण काय म्हणतो मूव्हेबल किंवा आपण तेवढा कम्फर्टेबल नाहीये. त्यामुळं घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, तुमच्या डोमेस्टिक यूजसाठी एल-पी-जीचा वापर होतो. पहिला फरक. सी-एन-जी मध्ये काय आहे? कॉम्प्रेस्ड म्हणजे दाबलेला. कॉम्प्रेसचा अर्थ काय, की ते काहीतरी टेक्निकल नाव नाहीये. दाबून ठेवलेला नॅचरल गॅस. सो बेसिकली सी काय आहे? सी हा एक नॅचरल गॅस आहे. कुठनं मिळतो? हा जमिनीखालनं नैसर्गिकरित्या मिळतो. हा वायू स्वरूपात स्टोअर करून ठेवलेला असतो. खूप जास्त प्रेशरवरती आणि सी वापर कुठे होतो? तर सी वापर वाहनांमध्ये होतो. फरक लक्षात घ्या. याचा वापर घरामध्ये होतो, याचा वापर वाहनांमध्ये होतो. तिसरा महत्वाचा आहे एल-एन-जी लिक्विफाईड नॅचरल गॅस. लिक्विफाईड नॅचरल गॅस सुद्धा काय नैसर्गिक गॅसच आहे. फक्त काय केला जातो? हा लांबच्या प्रवासासाठी वापरला जातो. म्हणजे तुम्हाला एल-एन-जीला एका ठिकाणावरून खूप दूरच्या ठिकाणावरती ट्रान्सपोर्ट करायचं असतं आणि एका ठिकाणावरून दूरच्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करताना जर तो गॅस स्वरूपात असेल, तर इश्यू होऊ शकतो, गळती होऊ शकते. आपण खूप जास्त ट्रान्सपोर्ट करणं खर्चिक होऊ शकतं. म्हणून याला अगोदर काय केलं जातं? याला कॉम्प्रेस केलं जातं आणि कॉम्प्रेस करून लिक्विड स्वरूपात कन्व्हर्ट केलं जातं आणि लिक्विड स्वरूपात मग याला ट्रान्सपोर्ट केलं जातं. आपण पुढे पाहणार आहोत, की याचा फायदा काय होतो. हा गॅस खूप थंड करून पाण्यामध्ये कन्व्हर्ट केला जातो. याचा मुख्य वापर कुठं असतो? तर कारखाने, जहाजे, अवजड ट्रकसाठी असतो. थोडक्यात एल-पी-जी घरामध्ये वापरला जातो. सी रस्त्यावरती वापरला जातो आणि एल-एन-जी हा कारखान्यांमध्ये वापरला जातो. प्रत्येकाचा वापर चेंज चेंज होत जातो. एल-पी-जी घरामध्ये, सी वाहनांमध्ये आणि हा जो एल-एन-जी आहे, हा एल-एन-जी आपण वापरतो इंडस्ट्रियल यूजसाठी. इंडस्ट्रियल वापरासाठी एल-एन-जी आपण वापरतो या ठिकाणी. या टाक्यात आहेत. लक्षात घ्या. एल-पी-जीची ही टाकी दिसतीये. सी आणि एल-एन-जी या पद्धतीने कार केला जातो. स्वयंपाकघरापासून ते मालवाहू जहाजापर्यंत ऊर्जा कशी कॅरी केली जाते, हे तुम्हाला एल-पी-जी, सी आणि एल-एन-जी मधनं दिसतं. अ, कसं मिळतं? तर तुम्हाला दाखवलं जीवाश्म इंधन म्हणजे काय? फॉसिल फ्युएल्स तुम्ही हा शब्द ऐकला. जीवाश्म इंधन म्हणजे काय? तर टेक्निकली फॉसिल फ्युएल बरोबर आहे. तर या ठिकाणी हा जीवाश्म इंधनापासून मिळतो. यामध्ये क्रूड ऑइलचं रिफायनिंग केल्यानंतर आपल्याला एल मिळतो. एल मध्ये काय असतं? प्रोपेन आणि ब्युटेन असतं. परीक्षेसाठी लक्षात घ्या, विचारलं जाऊ शकतं. एल मध्ये काय असतं? प्रोपेन आणि ब्युटेन असतं. नैसर्गिक वायूपासून आपल्याला सी मिळतो. सी आणि एल-एन-जी दोन्ही सुद्धा काय असतं? मिथेन असतं. मिथेन असतं उच्च दबावाखाली आणि अतिथंड तापमानावरती एल-एन-जी असतं. राहील. फरक लक्षात घ्या जो महत्वाचा आहे. आता फरक काय लक्षात ठेवायचा? बघा लक्षात घ्या. हा जो एल आहे, हा एल-पी-जी मीडियम कॉम्प्रेस्ड केला जातो. नॉर्मली आपण आपल्या रूम टेम्परेचरला स्टोअर करू शकतो. याची ऊर्जा घनता जास्त असते. एकाच टाकीत अधिक काळ टिकतं आणि घरगुती स्वयंपाक आणि हिटिंगसाठी वापरला जातो. सो जर परीक्षेत विचारलं गेलं तर लक्षात घ्या एल हा कसा असतो?
मीडियम प्रेशर खाली असतो. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एलपीजी किती बारच्या अंडर स्टोअर केला जातो, तर 5 ते 10 बारच्या अंडर एलपीजी स्टोअर केला जातो. मी तुम्हाला कंपॅरिझन सांगतोय. आता महत्वाची गोष्ट इथं काय आहे, सीएनजी जो आहे बघा 5 ते 10 बार एलपीजी साठी असतो. सीएनजी वरती असणारं प्रेशर बघा, प्रेशर किती आहे, 200 ते 250 बार एवढं प्रेशर आहे. बार इज अ युनिट ऑफ मेजरिंग प्रेशर. तर सीएनजी हा 200 ते 250 बार वरती स्टोअर केला जातो. मूळ आकारमानाच्या 1% आपण तो कमी करू शकतो. मूळ आकारमानाच्या 1% कमी करू शकतो म्हणजे काय? म्हणजे समजा इमॅजिन करा, हे एक युनिट आहे किंवा हे एक मॉलिक्यूल आहे सीएनजीचं. हे समजा हे काय, एक युनिट आहे कशाचं, मॉलिक्यूल आहे सीएनजीचं. जेव्हा आपण या सीएनजीच्या मॉलिक्यूलला डिवाइड करू 100 मध्ये, बरोबर, समजा आपण 100 मध्ये डिवाइड केलं, अशा मी 10 लाईन मारल्या आणि अशा उभ्या 10 लाईन मारल्या, बरोबर. हे टोटल हे किती झाले, टोटल हे 100 युनिट झाले. म्हणजे हा एक मॉलिक्यूल आहे सीएनजीचा, या एका मॉलिक्यूलला आपण कट केलं 100 पीसेस मध्ये. तर मला तुम्हाला सांगायचं की किती कॉम्प्रेस केला जातो. तर सीएनजी गॅसला या लेवलला दाबलं जातं, या लेवलला कॉम्प्रेस केला जातो की कॉम्प्रेस केल्यानंतर त्याचा आकारमान किती होतो, फक्त एवढा एका युनिट पेक्षा कमी होऊन जातो. म्हणजे आपण याला सगळ्या बाजूने जर कॉम्प्रेस करत आलो, बघा मी कॉम्प्रेस केलंय, एक युनिट त्याला कॉम्प्रेस करत आलो, तर सीएनजी किती उरलाय पहा. आपण याला एवढ्या बारीक लेवलला कॉम्प्रेस करू शकतो. तुम्हाला लक्षात आलं. पहा मी तुम्हाला फरक सांगतोय की या साईजचा असलेला सीएनजी कॉम्प्रेस केल्यानंतर काय साईजचा उरतो, फक्त एवढ्या कमी साईजचा उरतो. ऑब्विस आहे ना, म्हणजे तुम्हाला ऊर्जा याच एका मॉलिक्युलची मिळणार आहे, पण तुम्ही याला काय केलं, या लेवलला कॉम्प्रेस केलेलं आहे. वाहनांसाठी सर्वात स्वस्त सुरक्षित इंधन कार, बस, ऑटोमध्ये वापरलं जातं. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. हे महत्वाचं, हे झालं सीएनजी बाबत. पुढचं महत्वाचं आहे एलएनजी बाबत. एलएनजी काय म्हणतं बघा. बघा एलएनजी ला आपण किती पटीनं कमी करू शकतो, तर एलएनजी ला आपण 600 पटीनं कमी करू शकतो. मगाशी मी तुम्हाला दाखवलं, एक मॉलिक्यूल त्याला कॉम्प्रेस केल्यानंतर त्याचा 100वा जो सगळ्यात छोटा पार्ट असेल तेवढं कन्वर्ट करू शकतो. एलएनजी मध्ये आपण सेम मॉलिक्यूलला जर दाबत 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 कॉम्प्रेस करत गेलो, तर 600वा जो सगळ्यात छोटा पार्ट असेल तेवढ्या छोट्या साईज मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. इमॅजिन करा काय लेवलचं प्रेशर त्या ठिकाणी असेल. आणि जर तुम्हाला याला या लेवल म्हणजे थोडक्यात बघा, याला तुम्ही कॉम्प्रेस केल्यानंतर किती छोटं होतं, तुम्हाला या लेवलला कॉम्प्रेस करण्यासाठी क्रायोजेनिक तापमान लागतं, विच इज देअर -162 डिग्री सेंटीग्रेड. क्रायोजेनिक तंत्रज्ञान आहे. मी सेपरेटली नंतर कधीतरी क्रायोजेनिक तंत्रज्ञान काय शिकवल. पण इथे लक्षात घ्या, एलएनजी ला तुम्ही कॉम्प्रेस केल्यानंतर 600 पट तो छोटा केला जाऊ शकतो. पण यासाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञान लागतं, ज्यामध्ये तापमान अत्यंत कमी केलं जातं. जवळपास -162 डिग्री पर्यंत कमी केलं जातं. आणि अतिथंड तापमानावर केलं की हे ऑटोमॅटिकली काय होतं, लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं. एवढं कॉम्प्रेस केल्यानंतर हे लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं. जे आपण महागडं क्रायोजेनिक टँक वापरतो, अवजड ट्रक, जहाज, वीज प्रकल्प, यामध्ये आपण एलएनजी वापरू शकतो. टेक्निकली बघा, आपल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, एलपीजी, सीएनजी, एलएनजी, यांचा वापर कोणत्या पद्धतीने व्हायला हवा आपण या ठिकाणी समजून घेतो. बरं, महत्वाची गोष्ट आहे की सुरक्षितता आणि घनता यात काय फरक आहे ते लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एलपीजी जो आहे, हा एलपीजी टेक्निकली जेव्हा सिलेंडर मध्ये असतो या ठिकाणी, तेव्हा सिलेंडर मध्ये हा लिक्विड स्वरूपात असतो. महत्वाची गोष्ट, एलपीजी नावाचा जो गॅस आपण म्हणतो, तो ऍक्च्युली सिलेंडर मध्ये कसा असतो, लिक्विड स्वरूपात असतो. हाय प्रेशरला कॉम्प्रेस केलेला असतो. हा बाहेर आला की ऑटोमॅटिकली गॅस मध्ये कन्वर्ट होतो. इथून बाहेर आला की गॅस मध्ये कन्वर्ट होतो. एक परीक्षेसाठी महत्वाचा लाईन लक्षात घ्या, एलपीजी हा हवेपेक्षा जड आहे. याला स्टार मार्क करून ठेवा, महत्वाचा आहे. एलपीजी हवेपेक्षा जड आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हवा नाहीये त्या ठिकाणी जर एलपीजी लीक झाला तर तो जमिनीवर साचतो, आणि जमिनीवर साचल्यानंतर जर चुकून या ठिकाणी कोणताही ज्वालाग्राही पदार्थ आला तर याला आग लागू शकते आणि खूप मोठ्या प्रमाणात भडका होऊ शकतो. दोन महत्वाच्या गोष्टी, एलपीजी गॅसमध्ये असताना लिक्विड स्वरूपात असतो. हा गॅसच्या बाहेर या टाकीमध्ये असल्यानंतर लिक्विड स्वरूपात असतो. टाकीच्या बाहेर पडला की हा गॅस स्वरूपात कन्वर्ट होतो. आणि महत्वाची गोष्ट, एलपीजी ची डेन्सिटी हवेपेक्षा जास्त असल्यामुळे जर एखाद्या ठिकाणी हवा वाहती नसेल तर त्या ठिकाणी तो एलपीजी जमिनीवर स्टोअर होतो, आणि मग जर ज्वालाग्राही पदार्थ जवळ आला तर त्या ठिकाणी स्फोट होऊ शकतो. सीएनजी मात्र हवेपेक्षा खूप हलका आहे.
त्यामुळे काय होतं की सीएनजी जरी लीक झाला, खूपदा गाड्यांमध्ये लोकांना वाटतं ना की सीएनजी लीक झाला तर काय होईल, ऍक्सिडेंट झाला तर काय होईल, काय अडचण होऊ शकते. तर सीएनजी हवेपेक्षा एवढा हलका आहे की जर तो लीक झाला तर तो खूप स्पीडनं वातावरणात विरघळतो. त्यामुळे हा बाहेरच्या वापरासाठी अत्यंत सुरक्षित आहे. ना कुठे स्टोअर होणार नाही. ज्या स्पीडनं हा हवेत विरघळतो तो खूप जास्त आहे. एल-एन-जी सीएनजीच्या पुढचं एल-एन-जी बाष्पीभवन झाल्यावर हवेपेक्षा हलका होतो आणि तो सहज विरघळून जातो. म्हणजे ॲक्सिडेंटचा चान्स हा एल-पी-जी मध्ये सगळ्यात जास्त असतो ॲज कंपेअर टू सीएनजी आणि एल-एन-जी. हे कंपॅरिझन तुम्हाला दिलंय. एल-पी-जी लिक्विड स्वरूपात असतो, सीएनजी वायू स्वरूपात, एल-एन-जी द्रव स्वरूपात असतो. साठवणुकीचं तापमान सामान्य, एल-पी-जीचं, सीएनजीचं पण सामान्य. एल-एन-जी मात्र क्रायोजेनिक टेम्परेचरला स्टोअर केला जातो, व्हिच इज -162 डिग्री सेंटीग्रेड. प्रेशरची पातळी 5 ते 10 बार असतो. इथं 200 ते 250 बार असतो. तिकडं सामान्य बार असतो, पण तो 600 पट कमी केला जातो. हवेच्या तुलनेत हा जड असतो. हा नॉर्मली हलका असतो. हा अत्यंत हलका असतो. बाहेर आला की ऑटोमॅटिकली इव्हॅपोरेट होऊन जातो. त्यामुळे सीएनजी आणि एल-एन-जी हे वापरासाठी रिलेटिव्हली खूप जास्त हलकी आहेत. आपण कंपॅरिझन सांगितलं की घरगुती स्थानकं, शहरी वाहतूक, एल-पी-जी, सीएनजी आणि हे आहे एल-एन-जी. पाईपलाईन नसलेल्या ठिकाणी महाकाय ऊर्जा कॅरी कोण करू शकतं? तर एल-एन-जी कॅरी करू शकते, जे आपल्या कामाचं आहे. ठीक आहे, हे आपण रिपीट पाहिजे. तर आता सांगितलेलं सगळं एनालिसिस चांगल्या पद्धतीने समजून घ्या. खूप महत्वाचं आहे. यातनं तुमच्या खूप गोष्टी अंडरस्टँड होण्यासाठी खूप मदत होईल. थँक यू.